पीक विम्याबाबत आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. कृषी विभागाकडून नुकतीच जी माहिती समोर आली आहे त्यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. एकूण किती पीक कापणी प्रयोग झाले, त्यापैकी किती प्रयोगांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे, किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिसायला लागले आहेत आणि ज्यांना पैसे दिसत आहेत त्यांना नेमकी किती दिवसात पैसे मिळणार आहेत. सर्वात आधी मुख्य आकडे समजून घेऊया. कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यभरात सुमारे 12,000 पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. पण त्यापैकी फक्त जवळपास 6,000 प्रयोगांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे. म्हणजे अजूनही मोठ्या प्रमाणात प्रक्रिया बाकी आहे. आता ज्या शेतकऱ्यांच्या पोर्टलवर रक्कम दिसायला सुरुवात झाली आहे त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 6 ते 7 दिवसांच्या आत पैसे जमा होणार आहेत. ही माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली आहे. सरकारने यासाठी जवळपास 1100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पण इथेच सगळं सोपं नाही, कारण अजून अनेक अडचणी या प्रक्रियेमध्ये आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की राज्यातील अनेक मंडळांमध्ये अजूनही पीक कापणी प्रयोग झालेले नाहीत आणि अशा परिस्थितीत त्या मंडळांसाठी शेजारच्या मंडळाची आकडेवारी वापरून कॅल्क्युलेशन केलं जात आहे. इथेच खरा मुद्दा निर्माण होतो, कारण प्रत्येक मंडळाची परिस्थिती वेगळी असते. कुठे पाऊस जास्त, कुठे कमी, कुठे नुकसान जास्त, कुठे उत्पादन जास्त. अशा वेळी दुसऱ्या मंडळाच्या आधारावर निर्णय घेणे म्हणजे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुमचा स्टेटस काय सांगतो? जर तुमच्या पोर्टलवर कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं दिसत असेल आणि रक्कम दिसत असेल तर ती रक्कम तुम्हाला मिळणारच आहे. फक्त काही दिवसांची वाट पाहावी लागेल. जर कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत असेल तर अजून प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणजे तुमचं अपडेट बाकी आहे आणि थोडा वेळ लागू शकतो. आणि जर यील्ड बेसमध्ये 0 म्हणजे 0 दाखवत असेल तर याचा सरळ अर्थ तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. ही गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपला स्टेटस नीट तपासणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावरच पुढे काय होणार आहे हे ठरतं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक मोठा प्रश्न उभा राहतो. शेतकऱ्यांनी पैसे भरून विमा घेतला तर त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ना? पण प्रत्यक्षात अनेक त्रुटी, उशीर आणि चुकीच्या पद्धती दिसत आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे, पण त्याच शेतकऱ्यांना योग्य फायदा मिळत नसेल तर मग या योजनेचा उपयोग काय? सरकार, अधिकारी आणि विमा कंपन्या सगळ्यांनी मिळून ही प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर शेतकऱ्यांचा विश्वास पूर्णपणे ढासळेल. शेवटी एकच, तुम्ही तुमचा स्टेटस तपासा, घाई करू नका आणि अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवा. ही होती आजची सविस्तर माहिती. अशीच महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठी जोडलेले रहा. धन्यवाद.